नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनवीन ट्विस्ट नेहमी येत असतात. संध्याकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री, कधी आणि काहीही सांगता येत नाही आहे. नव्यानं काय घडामोडी होतील याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात, कारण तासभरामध्येच नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळते, नवीन बातमी आपल्याला पाहायला मिळते. आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर, महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. आता या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या 7-8 वर्षांमध्ये अनेक घडामोडी झालेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने इतर पक्ष गुंडाळून आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, सगळे लोक जास्तीचे आपल्याकडे घेतले, कारवाया केल्या, ईडी, CBI यांचा घरच्यासारखा वापर केला आणि विरोधकांवर टीका करण्याचं काम अनेक वेळा झालेलं आहे. याचबरोबर ईडी, CBIच्या माध्यमातून विरोधकांना कशा प्रकारे कमकुवत केलं जाईल यासाठीचा पुरेपूर प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला. आता मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला खिंडार पाडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. शरद पवारांना चक्क राजकारणातून एकटं पाडण्याचं काम जो आहे ते भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शरद पवार आता राजकारणातून संपलेत, त्यांच्या राजकारणाचा येडा समाज झालेला आहे. म्हणजे इकडे तेल लावून पैलवान उभा आहे, मात्र शरद पवारांकडं पैलवानच नाही आहेत लढण्यासाठी, असं स्टेटमेंट जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये दिलं होतं. आणि शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांनाच नाही तर केंद्रीय भारतीय जनता पार्टीला आव्हान देऊन अनेक जागा महाराष्ट्रातल्या, जिथं भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून येणार होत्या किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकही जागा त्या ठिकाणी निवडून येणार नाही, त्या जिल्ह्यात येणार नाही, त्या जिल्ह्यामध्ये 5-5 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं निवडून आणलेल्या आहेत, म्हणजे शरद पवारांनी निवडून आणलेल्या आहेत. काही लोक म्हणतात की शरद पवार पावसात भिजले की लोक निवडून येतात. या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या गोष्टी आहेत. मतदारांची मनं वळवणं आणि उमेदवारांची उमेदवारी जाहीर करणं यावर फार काही ठरतं, काही म्हणजे महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी कुणीतरी यायचं, पावसात भिजायचं. आता मी गेलो आणि पावसात भिजलो की आमदार होतो असं अजिबात नाही आहे. त्यासाठी विचारधारा लागते, त्यासाठी वारसा लागतो, त्यासाठी मतदारांचा कल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तेव्हा कुठेतरी तुम्हाला 4 मतं मिळतील. नाहीतर पावसात भिजणं आणि कुणीतरी काहीतरी समीकर जोडणं यामुळे सगळ्या गोष्टी घडू शकत नाहीत, यावर माझा विश्वासही नाही आहे. या सगळ्या गोष्टी असताना आता बीडमध्ये उद्या 17 ऑगस्टला शरद पवारांची सभा होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटल्यानंतर अजित पवारांसोबत काही बलाढ्य बडे नेते गेल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा म्हणजेच खुद्द शरद पवारांची सभा आता बीडमध्ये होते आहे. आणि बीडमध्ये या सभेला शरद पवार उपस्थित राहतील, शरद पवारांसोबत इतर कुठले नेते उपस्थित राहतील हे आपल्याला कळणार आहे. तत्पूर्वी शरद पवारांनी बीडमधून काही इतिहास नोंदवलेले आहेत. खुद्द शरद पवारांनी मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये बीडमधून अनेक उमेदवारी म्हणजेच 5 उमेदवारी ज्या आहेत ते त्यांनी जाहीर केल्या होत्या. परळी, माजलगाव, गेवराई, केज, अंबाजोगाई या उमेदवारी ज्या आहेत ते एकाच दिवशी शरद पवार यांनी ठरवल्या होत्या, म्हणजे जाहीर करून टाकल्या होत्या. आणि त्याच्यानंतर पंकजा मुंडे ज्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या आणि नेत्या होत्या, त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून उमेदवार पळून जाऊ नयेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून जाऊ नयेत, म्हणून त्यांनी लगेचच उमेदवारी जाहीर केलेल्या आहेत. अशी टीका जी आहे ते पंकजा मुंडे यांनी केली होती. आणि त्याच्यानंतर खरंच नमिता मुंद्रा ज्या आहेत ते त्यांच्या पार्टी सोडून गेल्या होत्या, म्हणजेच नमिता मुंद्रा जाणार आहेत किंवा मग जात आहेत, या सगळ्या गोष्टी पंकजा मुंडे यांनीच केल्या होत्या का? आता प्रश्न उपस्थित होतोय की या सगळ्या गोष्टी पंकजा मुंडे यांनीच केलेल्या असतील. म्हणजे आता दुसरीकडे शरद पवार यांनी उमेदवार उद्याच्या सभेमधून ते जाहीर करणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे की उमेदवारी कोणाला असणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बलाढ्य नेते असलेले जे आहेत ते धनंजय मुंडे हे तिकडे गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी जरी उमेदवारी निश्चित करणं थोडंसं अवघड असलं तरी आता पंकजा मुंडे यांची मात्र गोची त्या ठिकाणी झालेली आहे. एकीकडे धनंजय मुंडे यांना मागच्याच वर्षी त्या पराभूत करू शकलेल्या नाही आहेत, तर दुसरीकडे आता धनंजय मुंडेच नाही तर इतर राष्ट्रवादीचा एक उमेदवार त्या ठिकाणी परळीमध्ये असणार आहे. आणि दोघांना मात कशा प्रकारे दिली जाऊ शकते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का हाही प्रश्न आता उपस्थित होतोय. वेळोवेळी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी टाळाटाळ केलेली आहे. आता पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार की नाही याचाही प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे.
वेळोवेळी टाळणं आणि उमेदवारी देणं यामध्ये काय फरक असू शकतो हे त्यांनाच माहीत आहे. मात्र काही लोकांची आणि राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा आहे की पंकजा मुंडे यांना उमेदवारीच मिळते की नाही, असाही प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. तर दुसरीकडं पंकजा मुंडे म्हणजे आता मागच्या जर 5-7 वर्षांमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, पंकजा मुंडे यांच्यासोबत जी वागणूक भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे, कार्यकर्ते अत्यंत संताप व्यक्त करत आहेत. मात्र पंकजा मुंडेंच्या एका शब्दामुळं सगळे लोक शांत आहेत. त्यांनी सांगितलं होतं की आपल्या बापाने बांधलेलं घर आपण का सोडायचं, म्हणजे पक्ष आमच्या बापाचा आहे तो आपण का सोडायचा, असं पंकजा मुंडे यांचं ठाम मत आहे. त्यामुळे त्या भारतीय जनता पार्टीमधून कुठेही जाणार नाहीत असं आत्तापर्यंत सगळ्यांना वाटत होतं. मात्र पंकजा मुंडेंनी मागच्या 2 महिन्यापूर्वी, आता या निवडणुकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, भारतीय जनता पार्टीने मागच्या वर्षभरापूर्वीच काम सुरू केलेलं आहे आणि लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत 1 वर्षावर 8-10 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. आणि असं असताना केंद्रीय कार्यकारिणीवर असणाऱ्या पंकजा मुंडे थेट राजकारणातून 2 महिन्यांसाठी जे आहे ते म्हणजे रेस्ट घेतात, त्या सुट्टी घेतात. 2 महिने आपण कुठल्याही प्रकारे राजकीय मत ह्याच्यामध्ये स्टेजवर किंवा मग राजकीय स्वरूपाच्या उपलब्ध असणार नाही आहोत, आपण स्टे घेत आहोत, आपण थांबत आहोत असं त्यांनी सांगितलं. 2 महिने त्या कुठल्याही राजकीय व्यासपीठावर नसणार आहेत, कुठलंही भाष्य करणार नाहीत असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आता खरं तर या सगळ्या गोष्टी निकडीच्या असताना लोकांच्या भेटीगाठी, पक्षांची ज्या काही मीटिंग आहेत केंद्रीय लेवलवरच्या, भारतीय जनता पार्टीने 1 वर्षापासून काम सुरू केलं म्हणल्यानंतर कुठल्याही नेत्याला सुट्टी दिली जाऊ शकत नाही. मात्र पंकजा मुंडे यांनी हा निर्णय कसा काय घेतला हा त्यांचा प्रश्न आहे किंवा मग त्यांनाच माहीत आहे. खरं तर पंकजा मुंडे यांना या सगळ्या गोष्टींमधून त्यांना कुठेतरी योग्य निर्णय घेण्यासाठी हा वेळ पाहिजे होता का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. पंकजा मुंडे 2 महिन्यानंतर वेगळा निर्णय घेणार का, किंवा मग शरद पवारांची आता बीडमध्ये सभा आहेत, शरद पवारांच्या सभेलाच पंकजा मुंडे उपस्थित राहणार का, असेही प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत, काही कयास लावले जात आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये योग्य पद्धतीने वागणूक दिली जात नसल्यानं पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा आहे. शरद पवारांनी बीडमध्येच का सभा घ्यावी याच्यामध्ये काहीतरी पाठीमागं दडलं आहे का, काही पडद्यामागं शिजतं आहे का, पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या पाठीमागं काही शिजतं आहे का, अशी जोरदार राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेण्याचं कारणसुद्धा समोर आलेलं नाही आहे आणि मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणची दिशा ठरवून देणारा जिल्हा आहे, म्हणूनच बीड जिल्ह्यामध्ये ही सभा घेतलेली आहे असंही म्हणू शकतो. मात्र पंकजा मुंडे ऐनवेळी शरद पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित राहू शकतात अशीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. तर दुसरीकडं आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली, अजित पवारांसोबत बलाढ्य नेते गेलेत. आता बीडचा मोठा चेहरा असलेले धनंजय मुंडे आणि सभागृहामध्ये एक प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विरोधी पक्षाचा नेता म्हणून एक तोप घेऊन जो व्यक्ती उभा असायचा तो धनंजय मुंडे, आणि त्यांनी म्हणजे धनंजय मुंडेंसारखा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लाभलेला नसावा, गरजणारा नेता लाभलेला नसावा. मात्र आता शरद पवारांची साथ त्यांनी सोडलेली आहे. आता एकीकडे जर आपण पाहिलं तर शरद पवारांची त्यांनी साथ जरी सोडलेली असली तरी ते शरद पवार आमचा विठ्ठल आहे असं म्हणतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी आता कोणालाही समजलेल्या नाहीत. जसं राजकारण शरद पवारांचं समजत नाही तशाच प्रकारचा हा भाग आहे का, आता हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 2024च्या निवडणुकीमध्ये समजेलच. मात्र आत्ताच्या या सभेला, शरद पवारांच्या सभेला धनंजय मुंडे उपस्थित नसणार आहेत, कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवारांसोबत गेलेले आहेत आणि ऐनवेळी जी काही राष्ट्रवादी फुटली त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष म्हणून जे आहे ते संदीप क्षीरसागर यांच्याकडे जे आहे ते धुरा सोपवलेले आहे. आता खरं तर संदीप क्षीरसागर आणि धनंजय मुंडे हेच आमने सामने असणार आहेत. कशा प्रकारची उद्याची उमेदवारी जाहीर होऊ शकते, म्हणजे बीड जिल्ह्याची, ज्या प्रकारे 2019मध्ये शरद पवारांनी बीडला येऊनच 5ही उमेदवारी जी आहे ते एकाच वेळी जाहीर करून टाकल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी असंही म्हटलं होतं की म्हणजेच पंकजा मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की ही माझी चूकच झालेली आहे. खरं तर उमेदवारी जाहीर करण्याचं काम प्रदेशाध्यक्षाचं आहे आणि प्रदेशाध्यक्षांनी ह्या उमेदवारी जाहीर करायला पाहिजे होत्या. लोक आग्रहास्तव मी ह्या उमेदवारी जाहीर केल्यात, ती माझी चूकच होती असं स्पष्ट शरद पवारांनी बोलून दाखवलं होतं. आता ते उमेदवारी जाहीर करून तेच स्पष्ट करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, किंवा मग प्रदेशाध्यक्ष या उमेदवारी जाहीर करणार किंवा मग उमेदवारी जाहीर होणार नाहीत, ही सध्याची साधी सभा आहे असंही म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येणाऱ्या काळामध्ये नवखे आणि नवे उमेदवार असू शकतात असंही आता बोलणं चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे आता शरद पवारांची सभा बीडमध्ये आणि ते नेमकं काय बोलणार, काय जाहीर करणार, कोण नवे लोक शरद पवारांच्या सभेला उपस्थित राहणार, शरद पवारांच्या सभेला काही
नवीन आमदार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मग ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या पक्षाचे नाही आहेत, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच. मात्र शरद पवार नेमकं काय बोलणार, कशा प्रकारची भूमिका घेणार, पंकजा मुंडे काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. सभा जरी बीडमध्ये असली तरी या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय, मी जे बोललो हे खरं असू शकतं का? यावर तुम्हाला काय वाटतं? किती प्रमाणामध्ये हे सत्य असू शकतं? पंकजा मुंडेबद्दल, शरद पवारांबद्दल, बीडच्या उमेदवारी जाहीर करण्याबद्दल, धनंजय मुंडेंबद्दल, 2024च्या निवडणुकीबद्दल मी जे काही बोललो की हे कितपत सत्य आहे, राष्ट्रवादी फुटणं, हे त्या सगळ्या गोष्टी, यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. रोखोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीड, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज.